मित्र, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या फायद्याच्या 3 गोष्टी सांगणार आहे। पहिली गोष्ट की जे थंबनेलमध्ये आपण सांगितलंय की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 200 शब्द देणार आहे। बरोबर आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 200 शब्द देणार आहे। दुसरी गोष्ट मित्रो, हे 200 शब्द खरे तर 400 शब्द आहेत। व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला या व्हिडिओमध्ये 400 शब्द भेटणार आहेत। बरोबर ऐकताय। आणि तिसरी जी गोष्ट आहे ना, तुमच्या डायरेक्ट फायद्याची आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या 10 मिनिटाच्या अगोदर एक कूपन कोड सांगणार आहे की जो कूपन कोड तुम्हाला आमच्या कोर्समध्ये जवळपास 20% डिस्काउंट देणार आहे। तर तो कोणता कूपन कोड आहे तो पण तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे। तर चला आपण व्हिडिओ चालू करूया। मित्र, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 200 शब्द महत्त्वाचे देणार आहे। बरोबर आहे, पण हे 200 शब्द ॲक्च्युली आहेत मित्रो 200 ॲडव्हर्ब्स आहेत। काय आहेत? 200 ॲडव्हर्ब्स। ओके, आता तुम्ही म्हणाल सर ॲडव्हर्ब म्हणजे काय असतं आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं? फक्त मी तुम्हाला 50 सेकंदात सांगून शब्द सुरू करणार आहे। नीट बघा। आता पहिली गोष्ट, ॲडजेक्टिव्ह काय असतं तुम्हाला मी सांगतो। ॲडजेक्टिव्ह काय असतं? तर मित्रो, ॲडजेक्टिव्ह असतो असा शब्द की जो कोणत्याही नामाला किंवा सर्वनामाचं वर्णन करतो। जसं की मी सांगेल तुम्हाला भिंत, तर भिंत कशी असते? तर भिंत पांढरी असते। इथे पांढरी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। परंतु या वाक्यामध्ये जे तुम्हाला मी 200 ॲडव्हर्ब देणार आहे ते ॲडव्हर्ब थोडेसे वेगळे असतात। ॲडव्हर्ब काय असतो? आता या ठिकाणी बघा तुम्ही, केअरफुली हा ॲडव्हर्ब आहे आणि हा काय करतोय? हे जे वॉक्स क्रियापद आहे ना, याच्याबद्दल जास्त माहिती सांगते। म्हणजे ॲडव्हर्ब काय करत असतात? वाक्यातल्या क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात। ओके, आणि ते क्रियापदाच्या नंतर येत असतात। तर अशाच प्रकारचे जे की क्रियापदाच्या नंतर येतात असे ॲडव्हर्ब मी 200 तुम्हाला देणार आहे। ॲक्च्युली हे सगळे ॲडव्हर्ब जे आहेत ना, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहेत। ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, मग असे 200 जर ॲडव्हर्ब असतील तर तुम्ही म्हणाल सर ॲडजेक्टिव्ह कुठून आले? तर नीट बघा, तुम्हाला हे शब्द दिसत आहेत 10। या प्रत्येक ॲडव्हर्बमध्ये तुम्हाला ॲडजेक्टिव्ह पण दिसणार आहे। कसा? आता हे बघा, केअरफुली, हो ना, केअरफुली याची स्पेलिंग जर बघितली तर शेवटी LY आहे। काय आहे? LY। मग हे जे केअरफुल आहे ना, ॲक्च्युली हे केअरफुल एक ॲडजेक्टिव्ह आहे। ॲडजेक्टिव्ह जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्हला LY लावता ना, तर तेव्हा ॲडव्हर्ब तयार होतं। म्हणून या व्हिडिओमध्ये 200 पहिले ॲडजेक्टिव्ह आहेत आणि त्या 200 ॲडजेक्टिव्हला LY लावून आपण परत 200 ॲडव्हर्ब तयार झालेले आहेत। म्हणजे टोटल या व्हिडिओमध्ये तुम्हाला 200 ॲडजेक्टिव्ह प्लस 200 ॲडव्हर्ब असे 400 शब्द भेटणार आहेत। आहे ना इंटरेस्टिंग? ओके मित्रो, मी आता सांगितलं की हे जे ॲडव्हर्ब मॅनर असतात ना, यांना ॲडजेक्टिव्हला LY लावून तयार केलं जातं। परंतु असे काही मोजके ॲडव्हर्ब आहेत की ज्यांना LY लागत नाही। तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये असे कोणकोणते ॲडव्हर्ब दिसत आहेत की ज्यांना LY लावलेलं नाही आहे ते मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। ओके, नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। तर दुसरं कोणतं आहे? केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, क्विकली म्हणजे लवकरच। मित्रो, तुम्हाला आत्ता मी पुढे एक 5 ते 6 मिनिटामध्ये, पुढच्या काही मिनिटामध्ये म्हणजे पहिल्या 10 मिनिटाच्या अगोदरमध्ये कूपन कोड पण सांगणार आहे। तो पण बघा, तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटणार आहे। ओके, स्लोली हळूवार, फास्ट वेगाने, वेल चांगल्या प्रकारे, बघा फास्ट वेगाने, वेल चांगल्या प्रकारे, बॅडली वाईट प्रकारे, ब्युटिफुली सुंदरपणे, क्लिअरली स्पष्टपणे, लाऊडली मोठ्याने। हे सगळे काय आहेत? ॲडव्हर्ब आहेत आणि बनले कसे? ॲडजेक्टिव्ह पासून बनलेले आहेत। ओके, आता आपण बघूया दुसरे, क्वाईटली शांतपणे, सॉफ्टली हळू आवाजात, हॅपीली आनंदाने, सॅडली दुःखाने, इझिली सहजपणे, हार्ड मेहनतीने, पोलाइटली विनम्रपणे, रूडली उद्धटपणे, ऑनेस्टली प्रामाणिकपणे, ब्रेवली शूरपणे। हे सगळे जे LY सोडून तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत आणि LY लावून ते ॲडव्हर्ब झाले आहेत।
मित्र कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला असे ॲडव्हर्ब सांगायचे की ज्यांना LY नाही, कुपन कोड पण पुढे येणार आहे. बोल्डली धाडसाने, जंटली हळुवारपणे, ओके, काइंडली दयाळूपणे, वार्मली आपुलकेने, अँग्रीली रागाने, कामली शांतपणे, पेशंटली संयमाने, इम्पेशंटली अधीरपणे, इगरली उत्सुकतेने, सिरियसली गंभीरपणे. मित्र तुम्हाला हे जर शब्द आहेत हे जर आवडत असतील ना, प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर. स्ट्रिक्टली कडकपणे, फ्रीली मोकळेपणाने, ओपनली उघडपणे, सिक्रेटली गुप्तपणे, LY बघत राहा, सायलेंटली निशब्दपणे, नॉयझिली गोंगाट करून, स्मूथली सुरळीतपणे, रफली अंदाजे, स्ट्रॉंगली जोरदारपणे, वीकली अशक्तपणे. ओके मित्र, जे कॉमेंट बॉक्समध्ये मला LY नसलेले ॲडवर्ब सांगाल ना, त्यांना मी हे 200 ॲडवर्बची PDF टाकणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये. मला असे ॲडवर्ब सांगा. फर्मली ठामपणे, लूजली सैलपणे, नीटली व्यवस्थितपणे, मेसिली अस्ताव्यस्तपणे, प्रॉपरली योग्य प्रकारे, करेक्टली बरोबरपणे, इनकरेक्टली चुकीच्या पद्धतीने, सक्सेसफुली यशस्वीपणे, अनसक्सेसफुली अयशस्वीपणे, परफेक्टली परिपूर्णपणे. बघा सगळ्या ॲडजेक्टिव्हला LY लागलेले. ओके, आणि ॲडव्हर्ब तयार झालेले. पुअरली निकृष्टपणे, ब्राईटली तेजस्वीपणे, ग्रेसफुली डौलाने, अक्वर्डली अवघडल्यासारखे, फेथफुली निष्ठेने, फेअरलेसली निर्भयपणे, फेअरफुली भीतीने, वाईजली शहाणपणाने, फुलिशली मूर्खपणाने. सो दीज आर 60. स्मार्टली हुशारीने, स्टुपिडली मूर्खपणे, जनरसली उदारपणे, शेल्फिशली स्वार्थीपणे, थँकफुली कृतज्ञतेने. आता बघा फक्त 2 मिनिटामध्ये तुम्हाला कुपन कोड येतोय. रिस्पेक्टफुली आदराने, डिसरिस्पेक्टफुली अनादाराने, ओबिडियंटली आज्ञाधारकपणे, ॲक्टिवली सक्रियपणे, पॅसिवली निष्क्रियपणे. ओके, इम्पॉर्टंट. पुढे बघूया. इनर्जेटिकली जोमाने, लेजिली आळशीपणे, रेग्युलरली नियमितपणे, ट्रूथफुली सत्यतेने, फॉल्सली खोटेपणाने, नॅचरली नैसर्गिकपणे, आर्टिफिशियली कृत्रिमपणे, अनएक्सपेक्टेडली अनपेक्षितपणे, इंटेन्शनली जाणीवपूर्वक, ॲक्सिडेंटली म्हणजे चुकून, अपघाताने. सो आता मित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की या ठिकाणी EDCAUG नावाचा कुपन कोड आपण तुम्हाला दिलेला आहे की तो तुम्ही कुपन कोड आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला कुपन कोड आम्हाला शेअर करायचा आहे आणि तो कुपन कोड शेअर केल्यानंतर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये 20% डिस्काउंट भेटणार आहे. ओके, चला बघूया. तर हा कुपन कोड लक्षात ठेवा आणि मला पाठवा किंवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज पण करू शकता. डेलिब्रेटली हेतुपरस्परपणे, इनोसंटली निरागसपणे, क्युरियसली कुतूहलाने, कॉन्फिडंटली आत्मविश्वासाने, शायली लाजत, प्राऊडली अभिमानाने, ग्रेटफुली कृतज्ञतेने, जॉयफुली आनंदाने, मेरिली हसत खेळत, पीसफुली शांततेने, व्हायलंटली हिंसकपणे, रॅपिडली झपाट्याने, ग्रॅज्युअली हळुवारपणे, प्रॉम्प्टली त्वरित, इमिडिएटली ताबडतोब, स्केलफुली कुशलतेने, एक्सपर्टली तज्ज्ञपणे, सेक्युअरली सुरक्षितपणे, डेंजरसली धोकादायकपणे, कम्फर्टेबली आरामात. ओके, अनकम्फर्टेबली अस्वस्थपणे, ग्रीडीली लोभाने, अनलक्कीली सुदैवाने, लक्कीली सुदैवाने, अनलक्कीली दुर्दैवाने, फ्रँकली स्पष्टपणे, सिन्सिअरली मनापासून, ओके, ओपन हार्टेडली मोकळेपणाने, लविंगली प्रेमाने,
ॲफेक्शनेटली आपुलकीने, क्रुएली क्रूरपणे. ओके, पुढे बघूया. मर्शिफुली दयाळूपणे, रँडमली सरळपणे, ओके सलगपणे, नॉर्मली सामान्यपणे, अबनॉर्मली असामान्यपणे, इन्थुजॅस्टिकली उत्साहाने, रिलक्टंटली अनिच्छेने, डिफायंटली विरोधाने, ओके होपफुली आशेने, होपलेसली निराशेने, पॉझिटिव्हली सकारात्मकपणे, निगेटिव्हली नकारात्मकपणे, लॉजिकली तर्कशुद्धपणे, इमोशनली भावनिकपणे, सेन्सिबली समजूतदारपणे, सेन्सलेसली बिंडोकपणे, रेकलेसली बेदरकारपणे, विगोरेसली जोरदारपणे, शार्पली तीव्रपणे, टाईटली घट्टपणे, ब्रीफली थोडक्यात, ओके कम्प्लिटली पूर्णपणे, पार्टली अंशतः, डीपली खोलवर, लाईटली हलकेपणाने, एक्झॅक्टली अगदी बरोबर, ॲप्रॉक्झिमेटली अंदाजे, फेअरली बऱ्यापैकी, इक्वली सामान्यपणे, क्लोजली जवळून, वाईडली मोठ्या प्रमाणामध्ये, प्युअरली निखळपणे, सिम्पली साधेपणाने, ज्युनाईनली खऱ्या अर्थाने, व्हर्च्युअली जवळजवळ, वाईडली बेतालपणे, स्वीटली गोडपणे, हार्शली कठोरपणे. सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत, त्याला एल वाय लावून काय झालं आहे मित्र या ठिकाणी सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत त्याला एल वाय लावून काय केलं आहे ॲडव्हर्ब तयार झाले. टेंडरली प्रेमाने किंवा मायेने, फ्युरियसली प्रचंड रागाने, प्लिझंटली आनंददायीपणे, डिलिजंटली मेहनतीने, ओके कॉज्युअली सहजपणे, फॉर्मरली औपचारिकपणे, इनफॉर्मली अनौपचारिकपणे, प्रोफेशनली व्यावसायिकपणे, पर्सनली वैयक्तिकपणे, पब्लिकली सार्वजनिकपणे, प्रायव्हेटली खाजगीत, रिलायबली विश्वासार्हपणे, इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे, ओके जॉईंटली संयुक्तपणे, डेलिकेटली नाजूकपणे, हेविली जोरात, फ्लुएंटली असखलितपणे, हेजिटंटली संकोचाने, रेडिली तत्परतेने, सेफली सुरक्षितपणे, ऑनरेबली सन्मानाने, हिरोइकली शौर्याने, मेकॅनिकली यांत्रिकपणे, सिस्टमॅटिकली पद्धतशीरपणे, सायंटिफिकली वैज्ञानिक पद्धतीने, क्रिएटिव्हली सृजनशीलतेने, इम्प्रेसिव्हली प्रभावीपणे, अमेझिंगली आश्चर्यकारकरित्या, वंडरफुली अप्रतिमपणे, इफिशियंटली म्हणजे कार्यक्षमपणे, इफेक्टिव्हली प्रभावीपणे, डेलिकेटली अलगदपणे, इलिजंटली देखणेपणाने, पेशंटली धीराने, फेथफुली विश्वासूपणे, सिन्सिअरली प्रामाणिकपणे, हॅपीली आनंदाने, सॅडली दुःखाने, कॉन्फिडंटली आत्मविश्वासाने, कामली शांतपणे, पोलाइटली नम्रपणे, काइंडली प्रेमाने दयाळूपणे, जेंटली अलगदपणे, ओके केअरफुली काळजीपूर्वकपणे, क्लिअरली स्पष्टपणे, क्वाईटली शांतपणे, लाऊडली मोठ्याने, सॉफ्टली हळू आवाजात, बोल्डली धाडसाने, फ्रीली मोकळेपणाने, स्मूथली सुरळीतपणे, प्रॉपरली योग्य पद्धतीने. मित्र हे 200 आहेत ॲडव्हर्ब. तुम्ही याच्यामधून ॲडजेक्टिव्ह पण वेगळे करून ते 200ची प्रॅक्टिस करू शकता. असे 400 शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आमचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स जॉईन करायचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची चॅनलची लिंक आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. जय हिंद. बाय.